पुण्याच्या प्रकरणात आता काही नवीन कागदपत्र जी माझ्यापर्यंत पोचली आहेत, जी काल गायकवाड कुटुंबाच्या जे वकील आहेत त्यांच्याकडनं हे डेटा मला मिळाला आहे, अतिशय धक्कादायक आहे. अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती आणि याचे सगळे डिटेल्स मी आता माध्यमांबरोबर शेअर केलेले आहेत. हीच जमीन ज्याच्यावर हात 7/12 मुंबई सरकार लिहिलेलं आहे, 88 नंबरचा गट 1 ते 26 या एक्झॅक्टली या जमिनीचा व्यवहार हा निलेश मगर जे उपमहापौर होते पुण्याचे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी कोणाकडनं घेतली होती, तर ज्यांची नावं इतर हक्कात म्हणजे कूळ म्हणून लागली होती अशा लोकांकडनं त्यांनी. ही कसं असतं तर ही मला आता कळलेली त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. एका सिनियर महसूल विभागाच्या अधिकाऱ्याकडनं मी हे कन्फर्म केलं की त्याचा अर्थच असा आहे की हे सगळेजण अशा मोठ्या जमिनी असल्या की त्यांच्या माणसा थ्रू अडकवली जाते, पण त्यांची सत्ता 2018 मध्ये नव्हती. तिथे पालकमंत्री तेव्हा गिरीश बापट होते आणि काही काळ प्रेसिडेंट्स रूल होता, म्हणूनच तिथे तेव्हा हा व्यवहार पूर्ण केला नाही, ती जमीन अडकवून ठेवली. आता तर थेट सत्ता त्यांची पालकमंत्री ते म्हणून थेट मुलाच्या नावावर घेण्याची हिंमत झालेली आहे असं या डॉक्युमेंटवरनं दिसतंय. आत्ताच्या घटकेला हा जर आपण बघितला, हा तोच 7/12 ज्याच्यावर मुंबई सरकार लिहिलेलं आहे. याच्यात एक ओळ म्हणजे खरंच कमालीची आहे, ती अशी की सदर इसम दुय्यम निबंधक यांच्या ओळखीचा असून दस्तावेज करून देणाऱ्यांना व्यक्तिशः ओळखतात व त्यांची ओळख दाखवतात. म्हणजे दुय्यम निबंधक सुद्धा यांना व्यक्तिशः ओळखतो अशी एक टिप्पणी मी हायलाइट करून ठेवली आहे. ही टिप्पणी सुद्धा याच्यात आहे. म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती असतं, कोण राजकारणी कुठली जमीन अडकवतो, ती त्यांची सत्ता आल्यावर कशी मिळवली जाते याचं हे धडधडीत उदाहरण आहे. हे कागद सुद्धा मी खारगे समितीला देणार आहे आणि आता याच्यातला रोल पार्थ अमेडियानंतर आता अजित पवारांवर पण आला पाहिजे, कारण हेच ते निलेश मगर जे तिथले उपमहापौर होते, ज्यांची मगरपट्टा नावाची जी मोठी तिथे हे आहे पुण्याला मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे हे डायरेक्टर आहेत आणि काय काय आहे त्याच्या मागचं ते हळूहळू सगळे खुलासे होतीलच. आत्ताच्या घटकेला हे सगळ्यात मोठा पुरावा आहे की अजित पवार यांच्याच पक्षाची किंवा त्यांचीच लक्ष त्यांचं नजर ही या जमिनीवर 2018 पासून होती आणि हे केलेला पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्यात सगळेच्या सगळे त्यांचे जे राईट्स होते ते या पक्षांनी त्यांच्याकडे घेऊन ठेवलेले होते. हा नवीन नाव समोर येत आहे, पुण्याचे माजी महापौर निलेश मगर यांचा या प्रकरणाशी आधीपासून संबंध होता असं तुम्ही म्हणताय की पॉवर ऑफ अटॉर्नी निलेश मगर यांच्याकडे नेमकी कशी गेली आणि त्याचा पुढे वापर कसा झाला आणि थेटपणे अजित पवारांचा याच्यावर डोळा होता असं कसं म्हणताय? निलेश मगर हे अजित पवार गटाचे उपमहापौर होते, त्यानंतर ते शरद पवार गटात गेले, पुन्हा ते अजित पवार गटात आले. पण हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा, आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली. आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप आहे. तर आता या सगळ्या गोष्टी मी खारगे समितीला देणार आहे आणि ओपन अँड शट म्हणजे याच्यात सुद्धा नावासकट सगळं लिहिलेलं आहे, सेम जागा, कारण मुंबई सरकार लिहिलेला 7/12 कोणी कसं घेऊ शकतं याच्यात सुद्धा असंच लिहिलेलं आहे की त्याच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स करणं, त्याचे रिग्रांटिंग करून घेणं
म्हणजे रिग्रँट करण्याची गरज आहे हे तेव्हासुद्धा माहिती होतं, पण आता सत्ता आल्यानंतर सोपं झालं म्हणून हे करण्यात आलेलं आहे. मात्र यापूर्वी पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये शीतल तेजवानी यांचं नाव आपण समोर बघितलेलं होतं. ही पॉवर ऑफ अटॉर्नी चेंज झाली का? निलेश मगर यांनी या पॉवर ऑफ अटॉर्नीचं नेमकं काय केलं? 2006 मध्ये शीतल तेजवानींनी पॉवर ऑफ अटॉर्नी 89 केल्या होत्या, त्या थेट गायकवाड कुटुंबाबरोबर केलेल्या. पण 2018 मध्ये स्वतः जसं मी म्हटलं की राष्ट्रवादीला ही जमीन अडकवून ठेवायची होती, म्हणून ती जमीन अडकवून ठेवण्यासाठी त्यांनी कुळाबरोबर, म्हणजे खरं तर ती वतनची जमीन, वतनाच्या जमिनीवर कूळ लागलंय आणि त्या कुळाबरोबर जर त्यांनी असा व्यवहार करून ती नुसती अडकवून ठेवली आहे. हे इतकं कॉम्प्लेक्स आहे की साध्या माणसाच्या डोक्यात सुद्धा जाणार नाही, पण या राजकारण्यांच्या बरोबर डोक्यात जातं आणि हा त्यांचा जमिनी लाटण्याचा एक मोडस ऑपरेंडी आहे. निलेश मगर यांचे बाकीचे पण कारनामे आहेत असं तुम्ही म्हणताय. निलेश मगर हे मोठं प्रस्थ आहे, ज्या पद्धतीने मगरपट्टा सिटीचं तुम्ही नाव घेता आहात. त्यांनी या सगळ्या प्रकरणातला त्यांचा रोल अजित पवारांच्या फेवरमध्ये झुकावा असे काही प्रयत्न केलेत का? ते कसे केले? आत्ताच्या घटकेला मी जसं म्हटलं की मी एक 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 खुलासे करत जाईन. आत्ताच्या घटकेला हा खुलासा पहिला, याच्यानंतर इतर किती काय काय त्यांनी केलं याच्या हळूहळू खुलासे होतील. पण आत्ता हीच जमीन, हाच 88 नंबरचा गट, 1 ते 26 सेम, म्हणजे त्याच्यात काहीही फरक नाही. मुंबई सरकार लिहिलेला तोच 7/12 आणि याच्यात सरळ दिसतंय की आधी सत्ता नव्हती म्हणून मिळवला नाही, आत्ता सत्ता हातात आली म्हणून थेट मुलाच्या नावावर, त्याच्या कंपनीच्या नावावर ही जमीन घेण्यात आली. माझ्याकडे त्यांच्याच कंपनीच्या नावावर घेतलेले अनेक जमिनींचे खुलासे आहेत, जे खरं तर मी घेऊन अमित शहा यांना दाखवायला गेले होते. पण भाजपला बहुतेक भ्रष्टाचार विरोधी जे लढतात त्यांना भेटायला वेळ नसेल, पण भ्रष्टाचार करणाऱ्यांना भेटायला वेळ आहे, हे याच्यावरनं स्पष्ट दिसतंय. हा नवीन खुलासा तुम्ही खारगे समिती समोर नेणार का? आणि खारगे समितीने आता निलेश मगर यांना सुद्धा चौकशीला बोलवावं अशी तुमची मागणी आहे? मी ते ताबडतोब करून सुद्धा टाकलेलं आहे. खाजगी समिती पुढे हे डॉक्युमेंट्स पाठवून सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांनी यांना बोलवावं हे तर थेटच आहे. म्हणजे प्रश्नच नाही. या निलेश मगरांनी का ही 2018 म्हणजे उपमहापौर असताना, कायदा त्यांना व्यवस्थित कळत असताना, त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असताना, त्यांना जेव्हा माहिती आहे की वतनाची जमीन आहे, त्याच्यात 7/12 थेट लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे आणि ती रिग्रांट करून घेण्यासाठीचे त्याचे सुद्धा सगळे ते राईट्स घेतात, याचा अर्थ त्यांना सगळंच माहिती होतं. आणि असून उपमहापौर असून आता पुण्याच्या जनतेला ठरवायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीत असे त्यांना कॉर्पोरेटर निवडून द्यायचे आहेत की नाही. कारण आधी निलेश मगर हे होते, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांनी उभं केलं होतं आणि त्यांची पत्नी तिथून कॉर्पोरेटर, शेवटच्या कॉर्पोरेटर त्यांच्या पत्नी होत्या. तर हे सगळं जे आहे ते कसं उघडपणे केलं जातं हे मी तुमच्यापुढे मांडले. धन्यवाद. कॅश बॉम्बच्या आता व्हिडिओ जे समोर येत आहेत, अंबादास दानवे यांनी देखील एक व्हिडिओ समोर आणलेली आहे. त्याच्यामध्ये शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे त्याला आणि त्यामध्ये ते समोरचा जो व्यक्ती आहे तो पैसे मोजताना पाहायला मिळतो. यावरून आरोप प्रत्यारोप. आता देशात ना खरंच लोकशाही उरलेलीच नाही आहे. आधी पैसे वाटले जातात, मग बूथ लुटली जातात, दमदाटी केली जाते आणि एवढं नाही झालं तर वोटची चोरी होते. तर हे सध्या लोकशाहीला कुठल्याही अँगलने आपण याला लोकशाही म्हणू शकत नाही. आणि जे काल होताना आपण बघितलं 2 व्हिडिओ, आणि ते पण भ्रष्टाचार अँटी करप्शन डेच्या दिवशीच 2 व्हिडिओ बाहेर आले. एका याच्यात आमदार सर्रास पैसे वाटताना दिसतोय त्याच्या माणसा थ्रू, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक PWDचा ऑफिसर पैसे खाताना दिसतोय, ते पण उघडपणे. इतकी दुर्दशा करून टाकली आहे महाराष्ट्राची, इतकी घाण, इतकी किळस यायला लागली आहे की आता ते हे सगळं पाहवत नाही आहे. बस. शीतल तेजवानी यांचा आणखी एक कारनामा समोर येतोय. त्यांनी रणधीर कपूरला 50 लाखाचा दावा नाही, मी त्याच्यात पडणार नाही, कारण मला माहित नाही आहे त्याच्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.